नमस्कार मित्रांनो, हे बघा, जेव्हा कोणतीही स्त्री प्रेमात पडते किंवा एखाद्या पुरुषावर तिचं अट्रॅक्शन असतं, तेव्हा ती त्या पुरुषाला दिवाना बनवण्याचा प्रयत्न करत असते. ती तुम्हाला तिच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. पण मित्रांनो, ती हे स्वतः कधीच बोलून दाखवत नाही, तर असे काही इशारे करते. तर त्या इशाऱ्यांमधून तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करत आहे. कारण कुठे ना कुठे त्या स्त्रीबद्दल तुमच्याही मनात काही ना काही जाणून घेण्याची उत्सुकता असते, पण त्यावेळी तुम्हाला ते इशारे समजत नाहीत. तर त्याच व्हिडिओ आपण आज घेऊन आलेलो आहोत आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, या गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या की तुमचं बोलणं ती स्वतःहून वाढवेल. म्हणजेच बोलताना तुम्ही तिच्याशी जास्त वेळ बोलावं, म्हणून ती स्वतः कोणता ना कोणता विषय काढून बोलेल. हा एक महत्त्वाचा आणि बारकाईने पाहण्याचा विषय आहे. मित्रांनो, स्त्री जेव्हा तुमच्याशी बोलत असते तेव्हा ती तिच्या डोळ्यांनी जास्त बोलते. ती तुमच्यासाठी ती लाजते आणि ती चमक तिच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला दिसून येते. असं वारंवार होत असेल तर हा एक स्ट्रॉंग इशारा आहे की मित्रांनो, ती तुमच्या प्रेमात आहे. म्हणजेच आणखी एक म्हणजे ज्या व्यक्तीवरती ती जास्त त्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तिला जो व्यक्ती आवडतो, तिला जो पुरुष आवडतो, त्या पुरुषाच्या ती जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मग ती तुमच्या खांद्यावरती हात टाकेल, तुमचा हात हातात घेईल. मित्रांनो, हा मानवी स्वभावाचा भाग आहे. या उलट जर ती तुम्हाला पसंत करत नसेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहणं पसंत करते. कम्पॅरेटिव्हली बोलायचं गेलं तर ती ज्या व्यक्तीला पसंत करत नाही त्या व्यक्तीकडे पाहतसुद्धा नाही. त्याच्या जवळ बसणं तर लांबचंच गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो, सहज समजू शकतो असा हा इशारा आहे. मित्रांनो, तर शेवटचं म्हणजे जेव्हा तुम्ही तिला आवडता तेव्हा तिला असं वाटतं तुमच्या गप्पा संपूच नयेत, म्हणून तिला तुमचा स्वभाव जाणून घ्यायचा असतो. तुम्ही ॲज अ पर्सन तिला जाणून घ्यायचं असतं. तुमच्याबद्दल वेगवेगळ्या माहिती तिला पाहाव्या असतात आणि ती तुम्हाला विचारत असते. तुमचा स्वभाव तिला जाणून घ्यायचा असतो. तुमच्या कुटुंबाबद्दल तिला माहिती हवी असते. इवन तुम्ही काय करता, तुमचं एज्युकेशन, सगळं तिला माहिती हवी असते. मित्रांनो, एवढ्या गोष्टी तिला हव्या असतील तर नक्कीच ती तुमच्याबद्दल काहीतरी विचार नक्कीच करते. पण मित्रांनो, इथे लगेच उतावीळ होण्याची गरज नाही आहे. अगोदर तिला, म्हणजे तुमच्यासाठी हे सजेशन आहे की अगोदर त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये किती इंटरेस्ट आहे हे अगोदर तुम्ही जाणून घ्या आणि नंतर तुम्ही तुमच्याकडून पुढे पाऊल टाका. कारण जेव्हा या गोष्टी एकत्र येतात आणि यातून जेव्हा ब्रेकअपसारख्या समस्या उद्भवतात त्यावेळी मात्र तो त्रास भयानक असतो. म्हणून मित्रांनो, ह्या विचार करून या गोष्टींमध्ये उतरा. मित्रांनो, आणखी एक म्हणजे जर तुम्हाला आणखी जाणूनच घ्यायचं असेल तर मित्रांनो, हे जाणून घ्या, जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलता, एखादा टॉपिक चालू असतो, मान्य आहे, तुम्ही त्या टॉपिकवरती बोलताय आणि तुम्ही तुमचं बोलणं अचानक थांबवलं किंवा शांत झाला तर बघा, तुम्ही हे स्वतः ऑब्झर्व करा. तुम्ही बघा, ती स्त्री स्वतःहून विषय काढून बोलेल, आणखी कोणता तरी विषय काढून वाढवेल. तर मित्रांनो, हे त्या स्त्रीचे इशारे असतात. जेव्हा ती तुमच्या प्रेमात पडते, ती तोंडाने बोलून दाखवत नाही, पण ह्या इशाऱ्यातून ती सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.